Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला टॉपिक आहे फ्रेझल वर्ब्स विथ लुक. ओके, सो लुकचा वापर करून वेगवेगळे फ्रेझल वर्ब्स इंग्लिशमध्ये कसे बोलले जातात ते आज आपण बघणार आहेत. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट आपला आहे लुक ॲट. फर्स्ट आपलं फ्रेझल वर्ब आहे लुक ॲट. त्याचा अर्थ आहे पे अटेन्शन टू समथिंग. कशाकडे तरी अटेन्शन देऊन बघणं. ठीक आहे. सो त्याचा एक्झाम्पल बघा. लुक ॲट द पिक्चर ऑफ ग्रँडेड वेन ही वॉज यंग. म्हणजे त्या पिक्चरकडे बघ. ओके, लुक ॲट, तिकडे बघ. एखाद्या गोष्टीकडे जर आपल्याला अटेन्शन द्यायचं असेल किंवा लक्ष वेधून घ्यायचं असेल तेव्हा आपण लुक ॲट ही फ्रेज वापरतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. लुक ॲट दॅट बॉय, ही इज माय फ्रेंड. ओके, ते बघ तिकडे, तो मुलगा बघ, तो माझा फ्रेंड आहे. ओके, सो आपण काय करतोय, व्यक्तीचं लक्ष वेधतो आहे त्या मुलाकडे. ओके, सो लुक ॲट. जेव्हाही आपल्याला लक्ष वेधायचं असतं तेव्हा लुक ॲट या फ्रेजचा आपण वापर करणार आहे. याचा वापर करून तुम्हाला कोणतं सेंटेन्स सुचत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. नेक्स्ट, फ्रेझल वर्ब्स विथ लुक. तर आपलं सेकंड फ्रेझल वर्ब आहे लुक अराउंड. लुक अराउंड मीनिंग विजिट अ प्लेस. एखाद्या गोष्टी ठिकाणी विजिट करणं. एक्झाम्पल बघा. पोटेन्शियल बायर्स कम टू लुक अराउंड द हाऊस. आजूबाजूला तपासणी करतात. जे खरंच घेणारे आहेत ते इकडे तिकडे बघतात आणि मग घेतात. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. वी हॅव 1 hour टू लुक अराउंड द सिटी. ओके, इकडे तिकडे बघायला म्हणजे सिटी फिरायला आपल्याकडे 1 तासाचा वेळ आहे. ओके, सो लुक अराउंड म्हणजे व्हिजिट अ प्लेस, भेट देणे वेगवेगळ्या ठिकाणी, त्याला तुम्ही म्हणणार लुक अराउंड. नेक्स्ट आपला फ्रेज आहे लुक आफ्टर. लुक आफ्टर दॅट मीन्स टेक केअर ऑफ. कोणाचं तरी काळजी घेणे, त्याला आपण म्हणणार लुक आफ्टर. लक्ष देणे. एक्झाम्पल बघा. अ बेबी सिटर लुक्स आफ्टर द चिल्ड्रन वेन वी गो आउट. आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा जे बेबी सिटर मध्ये असतात ते काय करतात, लहान मुलांकडे लक्ष देतात. राईट. नेक्स्ट आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आय लुक्ड आफ्टर माय नेफ्यू लास्ट वीक. ओके, सो मागच्या आठवड्यामध्ये मी माझ्या नेफ्यूकडे लक्ष दिलं होतं. सो लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे, टेक केअर करणे. लुक आफ्टर. कम ऑन, लुक आफ्टरचा वापर करून तुम्हाला कोणतं एक्झाम्पल सुचतंय कमेंटमध्ये लिहा. जेवढं जास्त तुम्ही इंटरॅक्ट कराल तितकं सहज तुम्हाला या इंग्लिश फ्रेजेस समजणार आहेत. येस. नेक्स्ट आहे लुक अहेड. लुक अहेड मीनिंग थिंक ऑफ द फ्युचर. फ्युचरचा तुम्ही कसा, फ्युचरकडे तुम्ही कसं बघतात, फ्युचरचा विचार कसा करतात. सो दॅट इज मीन लुक अहेड. एक्झाम्पल बघा. इट्स टाइम टू फॉरगेट द पास्ट अँड लुक अहेड. ओके, जे पास्ट मध्ये झालं त्याकडे आपण विसरून जाऊ आणि फ्युचरकडे बघूया. थिंक ऑफ द फ्युचर, फ्युचरचा विचार करूया. वी नीड टू लुक अहेड टू मेक रिअलिस्टिक प्लॅन्स. ओके, सो आपल्याला काय गरज आहे, आपल्याला फ्युचरमध्ये बघण्याची गरज आहे रिअलिस्टिक प्लॅन्स बनवण्यासाठी. बऱ्याचदा आपण प्लॅन करतो पण ते रियालिटीमध्ये येत नाही. सो त्याला काय, आपण ते उपयोगाचे नाहीत. आपल्याला असे प्लॅन्स बनवायचे की जे आपण रियालिटीमध्ये उतरवू शकतो. सो त्याला तुम्ही म्हणणार वी नीड टू लुक अहेड टू मेक रिअलिस्टिक प्लॅन. राईट. नेक्स्ट आहे लुक बॅक ऑन. लुक बॅक ऑन दॅट मीन्स रिमेंबर द पास्ट. ओके, पास्ट मध्ये काय झालं आहे ते आठवून बघणे, लक्षात ठेवणे. ओल्डर पीपल लुक बॅक ऑन द गुड ओल्ड डेज. जे जुने लोक आहेत ते त्यांचे जुने दिवस आठवतात. आय ऑलवेज लुक बॅक ऑन माय चाइल्डहुड. मी नेहमी माझ्या बालपणामध्ये जातो आणि विचार करतो. आय ऑलवेज लुक बॅक ऑन माय चाइल्डहुड. नेहमी बालपणाचा विचार करतो, पास्टचा विचार करतो.
ओके, सो लुक बॅक ऑन दॅट मीन्स रिमेंबर द पास्ट. नेक्स्ट आहे लुक अवे. लुक अवे दॅट मीन्स टर्न टर्न युअर हेड अवे. ठीक आहे, टर्न युअर हेड अवे. The scene was so horrible that I had to look away. ठीक आहे, आपण इकडे बघतो आहे, इकडे मान करून बघणे. ठीक आहे, तिकडे बघणे, दुर्लक्ष करून बघणे. डोंट लुक अवे. इट्स अन इम्पॉर्टंट सीन. ओके, तिकडे बघू नको, इम्पॉर्टंट सीन आहे. ओके, सो डोंट लुक अवे. इट्स अन इम्पॉर्टंट सीन. So guys, do you understand about look away? These are some advanced phrases you should understand. Next, look down on. Consider yourself better. Okay, स्वतःला better समजणं, चांगलं समजणं. Example बघा. He looks down on anyone who is not successful. Next example, he looks down on anyone who isn't educated. म्हणजे बाकीचे लोक तेवढे एज्युकेटेड नाहीये, स्वतःला तो बेटर समजतो आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं, नेक्स्ट फ्रेझल वर्ब आहे लुकशी रिलेटेड, लुक फॉर. त्याचा अर्थ आहे ट्राय टू फाइंड समथिंग. ट्राय टू फाइंड समथिंग. जेन वेंट शॉपिंग टू लुक फॉर अ पेअर ऑफ शूज. जेन वेंट शॉपिंग टू लुक फॉर अ पेअर ऑफ शूज. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आय लुक फॉर द ड्रेस एव्हरीवेअर. ओके, मी इकडे तिकडे सगळीकडे ड्रेस पाहत होती, ड्रेस शोधत होती. ट्राय टू फाइंड समथिंग. ओके, सो एका चांगल्या ड्रेससाठी मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, शोधलं. ओके, येस. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, लुक फॉरवर्ड टू. लुक फॉरवर्ड टू, अवेट विथ प्लेजर. एखाद्या गोष्टीची वाट बघणे, आनंदाने वाट बघणे. आय लुक फॉरवर्ड टू सीइंग यू नेक्स्ट वीक. ओके, पुढच्या आठवड्यामध्ये तुला बघण्यासाठी मी एक्साइटेड आहे. सो लुक फॉरवर्ड दॅट मीन्स यू आर वेटिंग समथिंग विथ अ प्लेजर. शी लुक्स फॉरवर्ड टू हर वेडिंग नाईट. ओके, सो ती आतुरतेने वाट बघते आहे. सो अवेट विथ प्लेजर. नेक्स्ट, लुक इन ऑन. लुक इन ऑन दॅट मीन्स विजिट फॉर अ शॉर्ट टाइम. कमी वेळासाठी भेटणे एखादी गोष्ट. Sue told her mother she would look in on her way home. Okay. I promised to look in my dad. I promised to look in on my dad. Yes. So look in on चा वापर करून तुम्हाला कोणती फ्रेज आठवते का, लिहा. नेक्स्ट फ्रेज आहे लुक इनटू. लुक इनटू दॅट मीन्स एक्झामाइन. एक्झामाइन करणे, तपासणे. एक्झाम्पल बघा, आय लुक इनटू द मॅटर अँड कॉल यू बॅक. आय लुक इनटू द मॅटर अँड कॉल यू बॅक. ओके, मी या मॅटरमध्ये बघतो आणि नंतर तुला कॉल करतो, तपासणी करतो या मॅटरची आणि तुला कॉल करतो. राईट. नेक्स्ट, पोलीस आर लुकिंग इनटू द डिसअपिअरन्स ऑफ चाइल्ड. ठीक आहे, पोलीस काय बघतायत की जिथे मुलगा नाहीसा झाला तिथे एक्झामाइन करतायत, शोध घेत आहेत, बघतायत. ठीक आहे, सो लुक इनटू दॅट मीन्स एक्झामाइन. नेक्स्ट, लुक ऑन. लुक ऑन दॅट मीन्स विटनेस अँड इव्हेंट. एखादा इव्हेंट आहे त्याचा विटनेस असणं, स्वतः तिथे अटेंड करून बघणं. दॅट मीन्स लुक ऑन. एक्झाम्पल बघा, बिल डिडंट टेक पार्ट इन द फाईट. ही जस्ट लुक्ड ऑन. ओके, बिलने फाईट म्हणजे भांडणात भाग घेतला नाही, ती फक्त लांबून बघत होती. पण ती शी वॉज अ विटनेस. ही वॉज अ विटनेस फॉर दॅट फाईट. ठीक आहे, म्हणजे लांबून फक्त बघणे, बघायची भूमिका घेणे.
Alex tried to help us. The rest just looked on in silence. अलेक्सने आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केला. बाकीचे सगळे बघण्याची भूमिका घेत होते. सगळे बघत होते शांततेत. ओके, सो लुक्ड ऑन दॅट मीन्स विटनेस अन इव्हेंट. नेक्स्ट आहे लुक आउट. लुक आउट दॅट मीन्स बी केअरफुल. लुक आउट, देअर इज अ कार कमिंग. अरे तिकडे बघ, आपण म्हणतो अरे तिकडे बघ कार येते. सो लुक आउट दॅट मीन्स अरे केअरफुल, काळजी घे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. लुक आउट, हिज गॉट अ गन. तिकडे बघ, त्याच्याकडे गन आहे. ओके, सो लुक आउट दॅट मीन्स बी केअरफुल, काळजी घेणे. येस. नेक्स्ट आहे आपलं लुक अप टू. लुक अप टू, रिस्पेक्ट और अडमायर. एखाद्या व्यक्तीला अडमायर करणे, एखाद्या गोष्टीला अडमायर करणे किंवा त्याचा रिस्पेक्ट करणे, दॅट मीन्स लुक अप टू. एक्झाम्पल बघा. ही वॉज अ ग्रेट टीचर. द स्टुडंट्स लुक अप टू हिम. तो खूप महान टीचर आहे. सगळे स्टुडंट त्याच्याकडे रिस्पेक्टने बघतात. स्टुडंट्स लुक अप टू हिम. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. माय मॉम लुक्ड अप टू मी आफ्टर आय वोन द गेम. ओके, सो माझ्या आईने माझ्याकडे रिस्पेक्टने बघितलं, अडमायरने बघितलं गेम जिंकल्यानंतर. सो लुक्ड अप टू दॅट मीन्स रिस्पेक्ट और अडमायर. नेक्स्ट आहे लुक अप. लुक अप दॅट मीन्स चेक और फाइंड समथिंग. यू कॅन लुक अप द मीनिंग इन द डिक्शनरी. ओके, तू डिक्शनरी मध्ये याचा अर्थ शोधू शकते. आय डिडंट नो एनिथिंग अबाउट इट, सो आय लुक्ड इन अप ऑन. ठीक आहे, मला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे मी बघितलं. नेक्स्ट आहे लुक टू. लुक टू, एक्सपेक्ट हेल्प. लुक टू चा वापर आपण आपण करतो जेव्हा आपल्याला हेल्प एक्सपेक्ट असते. एक्झाम्पल बघा. चिल्ड्रन जनरली लुक टू देअर पॅरेंट्स फॉर गायडन्स. ठीक आहे, चिल्ड्रन्स, लहान मुलं जनरली त्यांच्या पॅरेंट्स कडे बघतात हेल्प हवी असेल तेव्हा. सो एक्सपेक्ट हेल्प, ते एक्सपेक्ट करत असतात हेल्प गायडन्स साठी. राईट. वी लुक टू युअर सपोर्ट. वी लुक टू युअर वी लुक टू यू फॉर सपोर्ट. ओके, येस, वी लुक टू यू फॉर सपोर्ट. नेक्स्ट लुक थ्रू. लुक थ्रू दॅट मीन्स अगेन एक्झामाइन. I look through my mail to find your message. I look through my mail to find your message. I have looked through all my papers to find the contracts. Okay, so look through म्हणजे examine करणे. I look through my mail to find your message. ठीक आहे, मी माझे सगळे मेल तपासले तुझा मेसेज शोधण्यासाठी. ठीक आहे. आय हॅव लुक्ड थ्रू ऑल माय पेपर्स. मी सगळे माझे पेपर तपासले टू फाइंड द कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट शोधण्यासाठी मी सगळे पेपर तपासले. सो अशा पद्धतीने तुम्ही लुक थ्रूचा वापर करू शकतात. नेक्स्ट लुक अराउंड. लुक अराउंड दॅट मीन्स इन्स्पेक्ट अन एरिया. तो एरिया तपासून बघणे. लुक अराउंड दॅट मीन्स लुक राउंड. यू शुड टेक हर टू लुक राउंड द रूम. एक्झाम्पल नेक्स्ट बघा. डू वी हॅव टू पे टू लुक राउंड द कॅसल. ओके, सो इन्स्पेक्ट अन एरिया आपल्याला तर करावं लागेल का. नेक्स्ट लुक ओव्हर. लुक ओव्हर दॅट मीन्स एक्झामाइन. अगेन लुक ओव्हरचा अर्थ पण एक्झामाइन करणे असा होतो. एक्झाम्पल बघा. ही विल लुक ओव्हर द आर्टिकल बिफोर इट इज पब्लिश्ड. ठीक आहे, एखादा आर्टिकल पब्लिश होण्याआधी तो व्यवस्थित तपासून घेईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. डू यू हॅव अ फ्यू मिनिट्स टू लुक दीज सॅम्पल ओव्हर्स.
ओके, तुझ्याकडे थोडा वेळ आहे का हे सगळं तपासायला, सॅम्पल बघायला? ठीक आहे, सो लुक ओव्हर दॅट मीन्स ऑल्सो एक्झामाइन. सो आय होप तुम्हाला लुक चा वापर करून फ्रेजेस कसे वापरायचे हे लक्षात आलं असेल. असेच बऱ्याच गोष्टी डिटेलमध्ये आपण आपल्या स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये शिकत असतो. सो सोप्या पद्धतीने जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल आणि कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलायचं असेल तर तुम्ही हा कोर्स नक्की जॉईन करा. इथे नंबर दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि अ, हा कोर्स जॉईन करा. ओके, सो 2 महिन्याचा कोर्स आहे, लाईव्ह कोर्स आहे, प्लस तुम्हाला 1 मंथ प्रॅक्टिस साठी मिळणार आहे. त्यामुळे टोटल हा 3 महिन्याचा कोर्स होईल, ज्याच्यामध्ये आपण स्पोकन इंग्लिश, वोकॅबलरी, ग्रामर करतोच, प्लस लिमिटेड स्टुडंट आपले एका बॅच मध्ये असतात, त्यामुळे आपण प्रत्येकाला पर्सनल अटेन्शन देतो आणि लाईव्ह प्रॅक्टिस सेशन्स घेतो. ओके, सो लवकरच तुम्ही हा कोर्स जॉईन करा, म्हणजे आपण झूम मीटिंगवर प्रत्यक्ष क्लास अटेंड करू शकतो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल दॅट टाइम, सी यू, बाय.